इतकी चांगली अशी ही गावरान गवार आहोनी एका वेळी अर्धा केजी आणली होती. त्यामुळे आठवड्यातून ही दुसरी वेळ. एकदा हिरव्या वाटणातली तर एकदा ही अशी. खूप टेस्टी लागते भाकरीसोबत. किती छान दिसते सगळं ग्रीन ग्रीन. खरंच फरक पडतो भाकरी खाल्ल्याने ना. जर दुपारी भाकरी खाल्ली ना तर माझा एक्सपिरियन्स मी शेअर करतोय की दुपारी भाकरी खाल्ली ना एवढं हलका हलका वाटतं, म्हणजे जड वाटत नाही आणि भूक लागल्याचं फिलिंग होत नाही लवकर. पण हलकं हलकं वाटतं, असं वाटतं की जेवलोय की नाही. चपातीने तसं होत नाही. चपाती थोडी जरी खाल्ली तरी असं, आणि उन्हाळ्यात जास्त पाणी पितो आपण तेव्हा असं फुगल्यागत वाटतं. फुगतच गत नाही, वाटतच, होतच. बस एवढंच हवं असतं. ताक घेताच ना तुम्ही? ताक घेतो. ताक तर कंपल्सरी. खूप गरमी आहे, खूपच भयंकर. म्हणजे आता वातावरण असं झालंय की मग एवढ्या गरमीत चहा का पिताय? चहा का पिताय? कधी, किती दिवसातून? 4 दिवसांनी. मी रोज चहा नाही पित. ऑफिस मध्ये नाही. नक्की. हे बघा 7ला 10 बाकी आहेत, म्हणून आम्हाला रात्री लेट करून चालतच नाही. लवकर आवरून लवकरच झोपायला लागतं. हे 2 प्लांट्स इथे ठेवलेत मी, आणि ना इथे हे 2 आणून लावलेत. हा मनी प्लांट आहे आणि हा डॉलरवाला आहे. या डॉलरला मान टाकली आहे. बघूया आता वरती घेतोय की नाही. काय आहो. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर 2 दिवसांपूर्वी मला देवाशी रिलेटेड, म्हणजे आपल्या देवघराशी रिलेटेड काही वस्तू रिसीव झाल्या आहेत आणि त्या दाखवायच्या राहिलेल्या आहेत. तर म्हटलं चला आज देवपूजा करण्या अगोदरच हे ओपन करूया आणि यातलं आज मला काय यूज करता येते का, म्हणजे देवासाठी तिथे वापरता येते का बघूया. या सगळ्या वस्तू मी वापरणारच आहे, पण आता लगेच वापरायला घेता आली एखादी वस्तू तर लगेच घेऊया. सगळ्याच जर वापरायला घेता येत असतील तर सगळ्याच घेऊया आणि बघूया की कशा रिसीव झालेल्या आहेत, कशा आहेत. आणि हो, तुम्हाला आवडल्या तर मी यांचे सारे डिटेल्स तुम्हाला देते. तुम्हीही ऑर्डर करू शकता. आय थिंक ठाण्यावरून आलेल्या आहेत या, आणि अर्थातच सुंदर असणार आहेत. येस, अनघा कुबल यांच्याकडून आलेल्या आहेत ठाण्याहून. यांचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देते. त्या माझे व्लॉग्स पाहतात. थँक्स अनघा. आणि एवढं सुंदर मला गिफ्ट पाठवले तुम्ही. सॉरी, अनबॉक्सिंगला अशीच आहे मी. वाव, काय पॅकिंग आहे यांचं. म्हणजे कसं आहे, नाजूक आहेत सगळ्या वस्तू. याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे फ्रेजाईल, हँडल विथ केअर. मी केअर घेऊनच हँडल करते. खूप छान पद्धतीनं पॅकिंग केलेलं आहे. वाव, केवढा सुंदर असा अखंड दिया आहे यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा जो अखंड दिया आहे ना त्याहून वेगळा आहे हा. खूप छान पॅकिंग आहे हा. मी या सगळ्या वस्तू जवळून दाखवते तुम्हाला. आता पहिल्यांदा फक्त आपण ओपन करूया. तर पहिल्या बॉक्समध्ये हा अखंड दिया आहे. तर यामध्ये बघूया आपण काय आहे. कोणतीही वस्तू तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितच पोहोचेल याची छान काळजी घेतलेली आहे त्यांनी. यामध्ये अजून 2, वाव, 3 वस्तू आहेत. यामध्ये काय आहे पहिलं बघू आपण. ओहो, सुंदर. तर हे कशासाठी आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. आपण हे जवळून पाहणारच आहोत.
हा कलश जवळून जेव्हा तुम्ही पाहाल ना तेव्हा तुम्ही सुद्धा वाव असंच बोलाल, इतका सुंदर आहे हा. आणि खरं सांगते मी, या अगोदर हा असा कलश मी पाहिला नव्हता. प्युअर ब्रासमध्ये बनलेला अष्टलक्ष्मी असा हा कलश आहे. म्हणजे याच्यावरती ना 8 वेगवेगळ्या देवींची रूपं व्यवस्थित अशी ना डिझाईन करून अशी लावलेली आहेत त्याच्यावरती, आणि प्युअर ब्रासमध्ये आहे बरं का. आणि तो कलश ठेवण्यासाठी सुंदर असं ते कमळाचं फूल आहे. बरं, यानंतर आता हा जो काही दिया दाखवते आहे मी, म्हणजेच आपला जो अखंड दिवा आपण नवरात्रीमध्ये वगैरे लावतो किंवा डेली पण आपण यूज करू शकतो, असा हा दिवा ऑलरेडी माझ्याकडे पण आहे, पण तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. तर हा सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आहे, वाती सकट आहे आणि ती वात आपण ॲडजस्ट करू शकतो. हळदी कुंकवाचं पंचपाळं माझ्याकडे एक स्टीलमध्ये आणि एक चांदीमध्ये आहे, पण पितळेचं नव्हतं, तर आता पितळेचंही आहे माझ्याकडे. हे बघा, याला ना छान अशी मोराची डिझाईन पण आहे, ती जॉईन करून घेते मी. केवढ्या सुंदर या वस्तू आहेत, मी सांगू नाही शकत तुम्हाला. खूप म्हणजे खूप आनंद झालाय मला हे बघून. इतक्या सुंदर आहेत या. आता मी जवळून दाखवते हा. स्टीलच्या प्लेटमध्ये मी तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवत होते. आता मला हे चक्क कमळ आहे. या कमळामध्ये जी जागा आहे आतमध्ये खोलगट, त्यामध्ये तांदूळही आपण ठेवू शकतो आणि वरून असा आपला हा कलश. आणि माझ्या आईची ही नेहमीची पद्धत आहे, मी लहानपणापासून पाहत आली आहे की ती रोज लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मंदिरामध्ये कलश ठेवते, आणि म्हणूनच तिचं बघून मीही ठेवायला लागले. आणि आता तर चक्क 8 वेगळी वेगळी देवीची रूपं आहेत या कलशावरती. तुम्ही पाहिलंत किती सुंदर कार्विंग केलेलं आहे, किती छान कलाकुसर आहे ही. सगळ्यात महत्त्वाचं, या साऱ्या वस्तूंचं फिनिशिंग बघा तुम्ही, एक नंबर आहे. आणि हो, या साऱ्यांचे डिटेल्स म्हणजेच मी अनघा कुबल यांचे सारे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, कॉमेंटमध्ये देते. तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून हे ऑर्डर करू शकता. आणि तुम्ही पाहिलंत ना, पॅकेजिंग पण अगदी सुंदर केलेलं आहे त्यांनी. अगदी छान अशा ह्या वस्तू रिसीव्ह झालेल्या आहेत. आणि हा दिवा, हा मी ना तुळशीबागेत जी पितळेची दुकान आहे जिथून मी बाप्पा आणला, तिथे पाहिला होता. आणि तेव्हा मनात कुठेतरी आलं होतं की आपण घ्यावा का असा एखादा अजून दिवा. पण नंतर विचार केला, आपण आत्ताच जस्ट एक घेतलेला आहे, बघू नंतर. आणि आता हा मला आलाय, मिळालाय चक्क. खरं तर कलशासाठी चाफ्याची पानं आणणं हे काम प्रीतीचं आहे, पण प्रीतीश आज अजून झोपलाय, रात्री जागलाय, उठलेला नाही आहे. तर म्हटलं चला आपणच जाऊन घेऊन येऊया, कारण मला आठवड्यातून एकदा ही अशी पानं आणली ना की मग पुन्हा काही टेन्शन नसतं नेक्स्ट वीकमध्येच आणायची. ॲक्च्युअली विड्याची पानं लावतात, पण इझिली अवेलेबल मला चाफ्याची असतात म्हणून मी चाफा लावते, आणि सुंदर दिसतं ते सुद्धा. पहिल्यांदा मी कलश हा असाच ठेवला, मग माझ्या लक्षात आलं की हां, तांदूळ विसरलो आहे आपण, तांदूळ आपण ॲड करूया. आणि त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीनं मी तांदूळ यामध्ये ॲड केले, आणि छान बसतोय हा कलश. खूप सुंदर दिसायला लागलं माझं मंदिर. बघा, तुम्हीच बघा की किती छान असे 4 चांद लागलेले आहेत माझ्या या मंदिरामध्ये. किती छान. हे जे तुम्हाला कुंकू दिसतंय ना ब्राऊन कलरचं, समथिंग बर्गंडी कलरचं दिसतंय, ॲक्च्युली ते ना कोईमतूरवरून सद्गुरूंच्या ईशा फाउंडेशनमधून आणलेलं आहे, गौरीनं दिलेलं, त्यामुळे त्याचा कलर तो तसा आहे. विदर्भ साडीचा हा, काय बोलली याला, पापडा समथिंग काहीतरी बोलली कल्पना, सॉरी मी विसरले, पापडाच बहुतेक. तर तिने ब्रेकफास्ट आणून दिलाय आज, आणि मी नेमकाच ब्रेकफास्ट म्हणजे मी माझ्या वेळेनुसार करून घेतला आहे. प्रोटीन पावडर पिली आहे, त्यामुळे मी आता काही खाऊ नाही शकत, पण मी हे टेस्ट करणार आहे, कारण हे आमच्याकडं बनत नाही, हे विदर्भ स्टाईल आहे. तर प्रितिशला ठेवेन मी हा. आणि बाय द वे, वन्स अगेन अनघा, खूप सारे धन्यवाद तुला. इतक्या सुंदर तू देवासाठी माझ्या छान छान सुंदर छान काय काय म्हणू अप्रतिम अशा वस्तू दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच डिअर. हो, काय तुम्ही पाहिलंय का? हे मी आल्यावरतीच पाहिले, आणि मी तुला बोलणार होतो की हे किती छान किती सुंदर दिसतंय. मस्तच. आणि तुम्हाला माहितीये, हा तांब्या कम्प्लिटली ब्रासचा आहे, असा जाड जूड, हेवी आहे एकदम, आणि त्याला अँटिक फिनिशिंग केलेलं आहे.
किती सुंदर आहे ना. गुड गुड गुड. आणि हा दिवा म्हणजे 4 चांद लावलेत या सगळ्यांनी माझ्या मंदिराला. बाप्पा आणि स्वामी तुम्ही सगळी सोय करून घेताय हो. आहोंच्या भाकरी खाण्यामुळं बिचाऱ्या प्रीतीश्वर अन्याय झालेला आहे. आजही त्याला भाकरी होती. काल मी दिली होती चपाती, पण आज भाकरी होती. तर म्हणे मम्मी प्लीज काहीतरी मला वेगळं खायला दे गं करून. म्हणून आता त्याच्या आवडीची मॅगी सहसा जास्त नाही करत आम्ही, 15 दिवसातून एकदा वगैरे. पण त्याला आज हवीच होती डेस्पिरेटली, की म्हणे माझी टेस्ट गेली त्या भाकरीने. माझ्या मैत्रिणीने दिलेले आंबे एक सोडून 2 खाल्लेत. हा? एक खावं म्हटलं होतं मी तुम्हाला, फक्त बघा की कशी टेस्ट आहे. गावचे आंबे खाऊनच बघितलं जातं ना. असे एवढे 2 लगेच हम्म. आहेत तसे भरपूर अजून. बढिया. बरं तुम्ही आमरस बनवणार आहे? मी बनवला. तुम्ही बनवणार आहे, बट मी चपाती नाही बनवणार आहे. राहू दे ना चपाती. मी फक्त चकुल्या बनवणार आहे. ओके. ओके. चला मस्त खूप सारं ओलं खोबरं, खूप सारा लसूण, हिरवी मिरची घालून चकुल्या बनवणार आहे. म्हणजेच काय, वरणफळ किंवा गुजरातीमध्ये दाल ढोकलीसुद्धा बोलतात. म्हणूनच त्या 3 डाळी मी एकत्र शिजायला घातलेल्या आहेत, ज्यामध्ये तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ आहे. खूप टेस्टी होतात. कधी लाल कलरच्या करायच्या म्हणजेच लाल तिखट घालून, आणि कधी अशा पद्धतीनं हिरव्या वाटणातल्या करायच्या. खरं सांगू या दोन्हीमध्ये दोन्ही टेस्टी लागतात, पण त्यातल्या त्यात हिरव्या वाटणाच्या जास्त टेस्टी लागतात. वाव, किती माझा प्लांट या कोपऱ्यात सुंदर दिसतोय. व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच आला. म्हणजे नाही का, मी असं ना कॅमेरा ठेवून दिला होता इकडे, जे काय बनवतीये ते शूट करता करता म्हटलं वाव काय दिसतंय यामध्ये. तर माझं हे रोप म्हटलं याला रेकॉर्ड करूया. आहोंना किचनमध्ये माझी अडचण होत होती, तर मला आहोंची अडचण होत होती. म्हणजेच काय होतं की एका वेळेला दोघं काम करत असू ना, की सतत कॅबिनेट खोलायचे असतात. मग मी आडवी येते त्यांना, ते आडवे येतात मला. पण तरीसुद्धा अशाच भांडणामध्ये आमचा स्वयंपाक सुरू होता. तू बाजूला हो आणि मी बाजूला हो करत. मी इकडे चकुल्यांना फोडणी घातली, तर तिकडे त्यांनी आमरस बनवलं. कारण आमरस बनवण्याचं काम आहोंकडेच असतं. छान बनवतात. आणि आज तर चक्क गुळामधला बनवला. खूप म्हणजे खूप टेस्टी झाला होता. पण गंमत म्हणजे आज आम्ही तो खाल्लाच नाही, कारण आमची गव्हाची खीर अजून शिल्लक होती फ्रीजमध्ये. ती आम्ही पुन्हा दूध ॲड करून खाल्ली आणि आमरस आता उद्यासाठी ठेवून दिलं. आणि हे बघा अशा पद्धतीनं वाटण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि यामध्ये मी नंतर किचन किंग मसाला टाकला आहे, गरम मसालाही टाकते कधी कधी. आणि जी काही डाळ आपण शिजवून ठेवली ती आता यामध्ये ॲड करायची. पुन्हा गरम पाणी ॲड करून छान उकळी येऊ द्यायची. माझ्याकडूनच शिकले ना. दहशत आहे बायकोची, दहशत. आणि त्याशिवाय ओठा क्लीन राहत नाही. काम करत करत पट जेवढं रिकामं होईल तेवढं ठेवून दिलं, असं स्वच्छ केलं. स्वयंपाक करायला पण मजा येते आणि नंतर लोड पण येतो. पिझ्झा कटरनी अशा पद्धतीनं मी कट करून घेते. आणि पुन्हा मात्र दुसऱ्यांदा कट नाही करत. आता डायरेक्ट यामधली एक लाईन उचलायची आणि अशा पद्धतीनं अगदी गावच्या पद्धतीनं हाताने तोडून टाकायची. काय होतं, वेळ वाचतो आणि शेवटी काय ते छान शिजणारच आहे. शेपमध्ये केलं तरी चालतं. गुजराती जी काही दाल ढोकली असते त्याला छान असा शेप वगैरे, कापणीचा शेप दिलेला असतो शंकरपाळ्यांचा, आणि मग टाकलेलं असतं. बरं आता इथे काय दाखवते माहिती आहे, गॅलरीचा दरवाजा मेन डोअर ओपन राहिला, जो तिन्ही संजेला ओपन केलेला असतो, तोपर्यंत घर अख्खं धुरानं भरलं आहे चक्क. म्हणजे जे मॉस्किटोसाठी फवारणी करतात ना सोसायटीमध्ये खाली आणि वरती कॉरिडॉरमध्ये, म्हणजे सगळ्यांच्या फ्लोअरला, तर ते सगळं घरात घुसलेलं आहे. म्हटलं वास कशाचा येतोय असला, तर हे असं झालेलं होतं तोपर्यंत. चला चकुल्याही छानशा रेडी आहेत. खूप सारी कोथिंबीर टाकून गार्निश केलेले आहेत. दाल ढोकली आहे, दाल ढोकली. चकुले नाही आहेत, चकुले नाही आहेत. नाही, दाल ढोकली आहे. वास घेऊ नये असा जेवणाचा. बघ टेस्टी आहे की नाही. आज वेगळ्या पद्धतीनं केले.
याला ना चकोल्या आवडत नाहीत. आहे ना वेगळ्या? हां, याला दाल ढोकली बोलतात. चल एन्जॉय. अजून सुद्धा प्रितीश फसतो. गंमत आहे ना, चकुल्याचा इतिया. बघा, नेहमी मी लाल तिखट घालून करते त्यावेळेला इतक्या आवडत नाहीत प्रतीशला, पण आज खूप आवडलं त्याला. तर आता नेहमी मी याच पद्धतीनं करेन. तुम्हीही कधी केल्या नसतील ट्राय तर नक्की करून बघा, खूप छान बनतात. चला मग काय आता भांडी आणि ओठा करून छानपैकी दिवसाचा एंड करायचा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती, मला पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करा. कारण आपलं रेकॉर्ड असं सांगतं आहे की व्ह्यूज येत आहेत, म्हणजे बघणारे बघतात आणि निघून जातात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाहीत करत. प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडं तरी आवडलं असेल तर. उद्या भेटेन पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय. लव्ह यू ऑल.